संदर्भेन किम उक्तम भवति इति आशंकायां फलितम आह. एवढा वेळपर्यंत ग्रंथ संदर्भ सांगून किम उक्तम भवति काय झाले आहे अशी शंका केली असता फलितम आह त्याचं फल सांगतात. इत्थं वाक्यैस्तदर्थानु संधानं श्रवणं भवेत्. युक्त्या संभावितत्वानु संधानं मननं तु तत्. इत्थं वाक्यैस्तदर्थानु संधानं श्रवणं भवेत्. युक्त्या संभावितत्वानु संधानं मननं तु तत्. इत्थं वाक्यैः तद अर्थानुसंधानं श्रवणं भवेत्. या ठिकाणी आता श्रवणाचं आणि मननाचं लक्षण करतात. आतापर्यंत विकल्पाचा विषय झाला, तो निर्विकल्पाविषयी विकल्प, सविकल्पाविषयी विकल्प, त्यावर काय काय दोष येतात ते आत्ताच महाराजांनी सांगितलेलं आहे. आता वेदांत प्रक्रियेने श्रवण कशाला म्हणतात, मनन कशाला म्हणतात, ही श्रवणाची आणि मननाची व्याख्या या श्लोकात सांगतात. इत्थं वाक्यैहि तद अर्थानुसंधानं श्रवणं भवेत्. हे या वाक्यांच्या योगाने म्हणजे या महावाक्यांच्या योगाने तद अर्थानुसंधानम त्या महावाक्याच्या अर्थाचे अनुसंधान म्हणजे चिंतन करणं यालाच श्रवण म्हणतात. तेच श्रवण होय. उपक्रमोपसंहार आदी पाहून वेदांत वाक्याच्या तात्पर्य निश्चयास श्रवण म्हणतात. अशी जी विचारसागरामध्ये व्याख्या केलेली आहेत तीच ही या ठिकाणी व्याख्या आहे. युक्त्या संभावित तत्व अनुसंधानम तू मननम भवेत. युक्तीने संभावितत्व अनुसंधानम, युक्तीने ते महावाक्याच्या योगाने ते तत्व संभवनीय आहे असं चिंतन करणं त्याला मनन असं म्हणतात. त्यामध्ये दोन प्रकारच्या युक्ती दिलेल्या आहेत. एक साधक युक्ती आहे आणि दुसरी बाधक युक्ती आहे. अभेद निश्चयाविषयी साधक युक्ती आणि भेद निश्चयाविषयी बाधक युक्ती असं जे चिंतन करणं त्याला मनन असं म्हणतात. आता टीका. इत्थं जगत यद उपादानम इत्यादी ग्रंथ जातोक्त प्रकारेण, याप्रमाणे जगत यद उपादानम माग जगताचं जे उपादान कारण आहे असं जे 44 श्लोकामध्ये वर्णन केलेलं आहे. इत्यादी ग्रंथ जातोक्त प्रकारेण इत्यादी ग्रंथामध्ये सांगितलेल्या प्रकाराने वाक्यैहि तत्वमस्यादि वाक्यैहि, वाक्यैहि नाम तत्वमस्यादि वाक्यैहि, तत्वमसी आदि करून वाक्यांच्या योगाने तद अर्थ अनुसंधानम तेषां वाक्यानाम अर्थस्य जीव ब्रह्मणोः एकत्व लक्षणस्य अनुसंधानम श्रवणं भवेत्. तद अर्थानुसंधानम म्हणजे तेषां वाक्यानाम अर्थस्य त्या वाक्यांच्या अर्थाचे म्हणजे जीव ब्रह्मणोः एकत्वम, जीव ब्रह्माचे जे एकत्व लक्षण रूप अनुसंधान म्हणजे चिंतन करणं तेच श्रवण होय. युक्त्या शब्दस्पर्शादयो वेद्याः इत्यादिना पर अपर आत्मनोः एवं युक्त्या संभाविता एकता इति अंतेन. जगतो यदुपादानम या श्लोकापासून युक्त्या शब्दादयो वेद्या इत्यादिना आणि
पर इत्यादी शब्द स्पर्शादय अगोदरचे श्लोक इत्यादी इत्यादी ग्रंथाने पर अपर आत्मनो हो एवं पर आणि अपर आत्मा, पर आत्मा म्हणजे परमात्मा ईश्वर, आणि अपर आत्मा, पर आत्मा म्हणजे परमात्मा घ्यायचा, आणि अपर आत्मा म्हणजे जीव, म्हणजे जीव आणि परमात्मा यांचं एवं याप्रमाणे युक्त्या एकता संभाविता, युक्तीने एकता संभवते इति अंतेन असं शेवटी सांगितलं. ग्रंथ संदर्भेन उक्त प्रकारेन असा ग्रंथाचा संदर्भ वर सांगितलेल्या प्रकाराने संभावितत्व अनुसंधानम, त्या तत्वाचं ते तत्व संभवणे आहे असं अनुसंधान करणं, चिंतन करणं. श्रुतस्य अर्थस्य उपपद्यमानत्व ज्ञानम यद अस्ति तत्तु मननम इति उच्यते. श्रुतस्य अर्थस्य म्हणजे वर सांगितलेल्या अर्थाचे उपपद्यमानत्व ज्ञानम, जे ज्ञान आहे ते मननम इति उच्यते, ते मनन असे म्हटले जाते. इदानीं निदिध्यासनम आह, आता निदिध्यासन सांगतात. ताभ्याम निर्विचिकित्सेर्थे चेतसस्थापितस्य यत् एकतानत्वमेतद्धि निदिध्यासनमुच्यते. निर्विचिकित्सेर्थे चेतसस्थापितस्य यत् एकतानत्वमेतद्धि निदिध्यासनमुच्यते. ताभ्याम निर्विचिकित्से अर्थे स्थापितस्य यच्चेतसः एकतानत्वम एतद्हि निदिध्यासम उच्यते. निदिध्यासनाचं लक्षण आता या ठिकाणी सांगतात. ताभ्याम त्या दोन्हींच्या योगाने म्हणजे श्रवण आणि मनन यांच्या योगाने, निर्विचिकित्से अर्थे म्हणजे निश्चय केलेल्या अर्थाविषयी, स्थापितस्य यच्चेतसः एकतानत्व स्थापन केलेल्या चित्ताचे एकतानत्व, एतद्हि निदिध्यासनम उच्यते, याला निदिध्यासन असं म्हटले जाते. टीका. ताभ्याम श्रवण मननाभ्याम निर्विचिकित्से निर्गता विचिकित्सा संशयः यस्मात् असौ निर्विचिकित्सः तस्मिन् अर्थे विषये स्थापितस्य धारणावतः चेतसः देशबंधश्चित्तस्य धारणा. ताभ्याम श्रवण मननाभ्याम त्या श्रवण आणि मनन यांच्या योगाने निर्विचिकित्से निर्गता विचिकित्सा संशय, निर्विचिकित्से म्हणजे निघून गेलेले आहेत, विचिकित्सा म्हणजे संशय, ज्याच्यापासून असो निर्विचिकित्सः तो निर्विचिकित्स, तस्मिन अर्थे म्हणजे असा जो त्या अर्थामध्ये म्हणजे संशयरहित अर्थामध्ये अर्थे विषयामध्ये स्थापितस्य धारणावतः चेतसः स्थापित केलेलं चित्त, देशबंध चित्तस्य धारणा, धारणेचं योगामध्ये जे अष्टांग योगामध्ये धारणा आहे त्या धारणेचं लक्षण पतंजली मुनींनी केलेलं आहे. देशबंध चित्तस्य धारणा, धारणा म्हणजे चित्ताची एका देशाच्या ठिकाणी चित्ताला बांधणं, त्याला धारणा असं म्हणतात. इति पतंजलीना उक्तत्वात असं पतंजली मुनींनी सांगितलेलं असल्यामुळे एतद एकतानत्वम ते एकतानत्व, एकाकार वृत्ती प्रवाहवत्व म्हणजे चित्ताची त्या एका आत्मस्वरूपाच्या ठिकाणी एकाकार वृत्तीचा जो प्रवाह त्याला एतद निदिध्यासनम उच्यते, त्याला निदिध्यासन असे म्हटले जाते. ही प्रसिद्धम योगशास्त्रे, हे योगशास्त्रामध्ये प्रसिद्ध आहे. तत्र प्रत्येकतानता ध्यानम, आणि त्याच ठिकाणी चित्ताची
ची एकतानता आहे त्याला ध्यान असं म्हणतात. तस्यैव निदिध्यासनस्य परिपाक दशारूपम समाधिम आहो. तस्य एव निदिध्यासनस्य म्हणजे त्याच्याच म्हणजे निदिध्यासनाच्या परिपक्व अवस्थेला समाधी असं म्हणतात. ध्यातृध्याने परित्यज्य क्रमाध्येयैक गोचरम निवातदीपवच्चित्तं समाधिरभिधीयते. परित्यज्य क्रमाध्येयैकगोचरं निवातदीपवच्चित्तं समाधिरभिधीयते. ध्यातृध्याने परित्यज्य क्रमाध्येयैकगोचरं निवातदीपवच्चित्तं समाधी अभिधीयते. ते समाधीचं लक्षण या ठिकाणी निर्विकल्प समाधीचं लक्षण सांगतात. ध्यातृध्याने परित्यज्य, कारण सविकल्प समाधी आणि निर्विकल्प समाधी. सविकल्प समाधीमध्ये ध्येय ध्याता ध्यान ही त्रिपुटी असते आणि निर्विकल्प समाधीमध्ये ही त्रिपुटी नसते. म्हणून ध्यातृध्याने परित्यज्य, ध्याता आणि ध्यान या दोन्हींचा त्याग करून क्रमाध्येयैक गोचरम, क्रमाने ध्येयाकार जी वृत्ती निवात दीपवत चित्तम, ती चित्तवृत्ती कशी आहे म्हणजे वायुरहित ठिकाणी ठेवलेल्या दीपाप्रमाणे आहे. अशी जी स्थिती समाधी ही अभिधीयते, तिला निर्विकल्प समाधी असं म्हणतात आणि तीच निदिध्यासनाची परिपक्व अवस्था आहे. निदिध्यासने ठीक आहे. निदिध्यासने तावत ध्याता ध्यानम ध्येयम च इति त्रितयम भासते. निदिध्यासनामध्ये ध्याता ध्यान ध्येय ही तिन्ही भासतात. तत्र यदा चित्तम अभ्यासवशेन ध्यातृध्याने ध्यातारम ध्यानंच क्रमात परित्यज्य, त्या ठिकाणी यदा चित्तम ज्यावेळी चित्त अभ्यासवशेन अभ्यासाच्या योगाने ध्यातृध्याने ध्येतारम ध्यानंच ध्याता आणि ध्यान क्रमात परित्यज्य यांचा क्रमाने परित्याग करून ध्येयक गोचरम ध्येय एकम एव गोचरः विशेषश्च, ध्येय गोचर म्हणजे ध्येय आहे ज्याचं एकच असं गोचर विषय ज्याचा तत्तथाविधम भवती, ते तशा प्रकारचे होते, ते चित्त तशा प्रकारचे होते. तदा समाधी अभिधीयते, त्यावेळी त्या स्थितीला समाधी अशी म्हटले जाते. तत्र दृष्टांत, त्याविषयी दृष्टांत देतात. वायुरहिते प्रदेशे वर्तमानः दीपः यथा निश्चलः भवति तद्वत इति अर्थ. वायुरहित प्रदेशामध्ये असलेला दिवा यथा निश्चल भवती, ज्याप्रमाणे निश्चल स्थिर असतो, तद्वत इति अर्थ. त्याप्रमाणे त्या साधकाची वृत्ती आत्मस्वरूपाच्या ठिकाणी त्या दिव्याच्या ज्योतीप्रमाणे स्थिर असते. ननु समाधौ वृत्तीनाम अनुपलब्धौ ध्येयक गोचरत्वम अपि निश्चेतुं न शक्यते इति आशंक्य वृत्ती सद्भावस्य अनुमानगम्यत्वात् मा एवं इति आह. आता पुढच्या श्लोकाचं अवतरण. अहो समाधौ वृत्तीनाम अनुपलब्धौ, समाधीमध्ये वृत्तीची अनुपलब्धी झाली असता ध्येयक गोचरत्वम अपि निश्चेतुं न शक्यते, ध्येयक गोचरत्व वृत्तीचं निश्चित होत नाही, निश्चित होणं शक्य नाही. इति आशंक्य, अशी शंका घेऊन वृत्ती सद्भावस्य अनुमानगम्यत्वात्, वृत्तीचा सद्भाव असतो म्हणतात. वृत्ती त्या ठिकाणी असते पण ती वृत्ती कशी असते अनुमानगम्य असते. मा एवं, म्हणून समाधीमध्ये वृत्ती नसते, वृत्तीची अनुपलब्धी असते असं म्हणणे योग्य नाही. इति आह, असे सांगतात. आत्मगोचराः आत्मागोचरः विषयः यासां ता वृत्तयः. हा श्लोक राहिला. वृत्तयस्तु तदानीम
ज्ञाता अप्यात्मगोचराः स्मरणादनुमीयन्ते व्युत्थितस्य समुत्थितात्। स्मरणादनुमीयन्ते व्युत्थितस्य समुत्थितात्। आत्मगोचराः वृत्तयः तु तदानीम् अज्ञाता। तदानीम म्हणजे त्या समाधी समाधी कालामध्ये आत्मगोचर वृत्तीचा त्या अज्ञात असल्या तरी, आत्मगोचर वृत्ती त्या ठिकाणी प्रतीतीला येत नसल्या तरी, युत्थितस्य समुत्थितात म्हणजे झोपेतून उठल्यानंतर, जाग झाल्यानंतर त्या वृत्तीचं काय होतं, स्मरण होतं. स्मरणात अनुमीयन्ते, स्मरणावरून त्या समाधीकाली देखील वृत्ती असतात असं अनुमान केले जाते. समाधीतून उत्थान झाल्यानंतर समाधीकाली वृत्ती असतात असं अनुमान केले जातं. आत्मगोचराः आत्मागोचरः विषयः यासां तावृत्तयः. आत्मगोचर वृत्ती म्हणजे आत्मागोचर म्हणजे विषय ज्यांचा, त्या वृत्ती, ताहा वृत्तयः त्या वृत्ती, तू तदानीम समाधीकाली त्या समाधीकालामध्ये अज्ञाता अपि अज्ञात असल्या तरी, युत्थितस्य समाधेः उत्थितस्य, युत्थितस्य म्हणजे समाधीतून जाग झाल्यानंतर, समुत्थितात उत्पन्नात स्मरणात, समाधीतून जाग झाल्यानंतर उत्पन्न होणाऱ्या स्मरणावरून एतावंतम कालम समाहित अभवम, एवढा कालपर्यंत मी समाधीचा अनुभव घेत होतो, असा तो स्मरण त्याला होतो. इति एवं रूपात अनुमीयन्ते, अशा प्रकाराने त्या समाधी कालामध्ये वृत्ती असतात असं जाग झाल्यानंतर त्याचं अनुमान केले जाते. यत यत स्मर्यते तत्त अनुभूतम, आणि जे जे काही स्मरण असतं ते अनुभवलेल्या पदार्थांचंच असतं. इति व्याप्ते हे लोकसिद्धत्वात इति अर्थ, अशी व्याप्ती लोकांमध्ये प्रसिद्ध आहे अशा प्रकारचा अर्थ आहे. अवतरण पुढच्या श्लोकाचं. ननु तदानीम वृत्ती उत्पादक प्रयत्न अभावात कथम वृत्ती अनुवृत्ती इति आशंक्य. अहो तदानीम समाधिकाले, त्या समाधिकालामध्ये वृत्ती उत्पादक प्रयत्न अभावात, वृत्ती उत्पन्न होण्याचा प्रयत्नाचा काय त्या ठिकाणी अभाव असल्यामुळे वृत्तीची अनुवृत्ती कशी होईल इति आशंक्य, अशी शंका घेऊन सांगतात. तात्कालिक प्रयत्न अभावी अपि, त्यावेळेला तात्कालिक प्रयत्नाचा अभाव असला तरी सुद्धा प्राथमिकात एव प्रयत्नात, म्हणजे पूर्वी केलेल्या प्रयत्नापासून अदृष्टादी सहकारी सहित्वात इति आह. अदृष्ट म्हणजे पुण्य इत्यादी त्यांना सहकारी असतात. इति आह असे आता सांगतात. ध्येयक गोचराणाम वृत्तीनाम अनुवृत्ती तू प्रवाह रूपेण अनुगती. श्लोक वृत्तीनामनुवृत्तिस्तु प्रयत्नात् प्रथमादपि अदृष्टा सकृदभ्यास संस्कार सचिवाद भवेत्. दिनामनुवृत्तिस्तु प्रयत्नात् प्रथमादपि वृत्तीनाम अनुवृत्ति तु प्रयत्नात् प्रथमात् अपि अदृष्ट असकृत अभ्यास संस्कार सचिवात भवेत्. वृत्तीनाम अनुवृत्ति तू वृत्तीनाम अनुवृत्ति, परंतु वृत्तीची अनुवृत्ती ती प्रथमात अपि प्रयत्नात म्हणजे पूर्वी केलेल्या प्रयत्नापासून सुद्धा होते. अदृष्ट आणखी कशामुळे होते? अदृष्ट म्हणजे पुण्यामुळे.
आणि असकृत अभ्यास संस्कार म्हणजे वारंवार केलेल्या अभ्यासाच्या संस्कारामुळे ती वृत्तीची अनुवृत्ती होते. ध्येयक गोचराणाम वृत्तीनाम अनुवृत्ती तू ध्येयक गोचराणाम वृत्तीनाम अनुवृत्ती, परंतु ध्येयक गोचर अशा वृत्तीची अनुवृत्ती प्रवाहरूपेण अनुगती ही, प्रवाहरूपाने अनुगती म्हणजे अनुवृत्ती. तू प्रथमात अपि म्हणजे पूर्वी केलेल्या प्रयत्नामुळे, समाधीपूर्वकालीनात अपि समाधीपूर्वकाली केलेल्या प्रयत्नामुळे सुद्धा वृत्तीची अनुवृत्ती होऊ शकते. आणखी अदृष्टम अशुक्ल कृष्ण कर्माख्य पुण्यविशेष. अदृष्ट शब्दाचा अर्थ तीन प्रकारचं ते पुण्य सांगितलेलं आहे. तीन प्रकारचं कर्मरूप जो पुण्यविशेष आहे. अशुक्ल, शुक्ल, अशुक्ल कृष्ण आणि अशुक्ल कृष्ण असे तीन प्रकारचे कर्म. अशुक्ल कर्म म्हणजे अशुभ कर्म बरोबर, कृष्ण कर्म आणि अशुक्ल कृष्ण असे तीन प्रकारचे कर्म. यह पुण्यविशेष असा जो पुण्यविशेष कर्म अशुक्ल कृष्णम योगिनः असं तीन प्रकारचं कर्म. त्रिविधम इति इतरेषाम असे तीन प्रकारच्या कर्मांचे इति पतंजलीना सूत्रित्वात असं पतंजली मुनींनी सूत्रामध्ये सांगितलेलं असल्यामुळे यह च असकृत अभ्यास संस्कार पुनः पुनः समाधी अभ्यासेन जनित भावनाख्य संस्कार विशेष. जो असकृत अभ्यास संस्कार म्हणजे वारंवार केलेला अभ्यास, पुन्हा पुन्हा समाधी अभ्यासेन म्हणजे पुन्हा पुन्हा केलेल्या समाधीच्या अभ्यासाच्या योगाने जनित उत्पन्न झालेला भावनाख्य संस्कार विशेष, भावना नावाचा संस्कार विशेष. ताभ्याम सहकारी कारणाभ्याम आणि त्यांना दोन्ही सहकारी कारण आहे. दोन सहकारी कारण कोणते आहे? प्रयत्न आणि अदृष्ट. ताभ्याम या दोन्ही सहकारी कारणांच्या योगाने सह वर्तमानात भवती, सहकारी कारणामुळे त्या वृत्तीची अनुवृत्ती होऊ शकते. आता पुढच्या श्लोकाचं अवतरण. ननु अयम समाधी ही पूर्वाचार्य ही न निरूपित दृष्ट इति आशंक्य. अहो हा समाधी पूर्व आचार्यांनी कुठे निरूपण केलेला दिसत नाही इति आशंक्य. श्लोक. यथा दीपो निवातस्थ इत्यादिभिरनेकधा भगवानिममेवार्थ अर्जुनाय निरूपयेत्. यथा दीपो निवातस्थ इत्यादिभिरनेकधा भगवानिममेवार्थ अर्जुनाय निरूपयेत्. यथा दीपः निवातस्थ इत्यादिभिः अनेकधा भगवान इमम एव अर्थम अर्जुनाय निरूपयेत्. गीतेमध्ये 6व्या अध्यायामध्ये भगवान परमात्म्याने अर्जुनाला सांगितलेला आहे. यथा दीपो निवातस्थो नेंगते सोपमा स्मृता योगिनो यतचित्तश्च. योग्याच्या चित्ताला त्या ठिकाणी कसं त्याचे योग्याचं चित्त असतं त्याच्याकरता दृष्टांत दिलेला आहे. निवात दीपवत चित्त यथा दीपो निवातस्थो नेंगते. ज्याप्रमाणे वायुरहित ठिकाणी ठेवलेल्या दिव्याची ज्योत न इंगते म्हणजे हालत नाही, सा उपमा ती उपमा योग्याच्या चित्ताला दिलेली आहे. यथा निवातस्थ दीप ज्याप्रमाणे वायुरहित अशा ठिकाणी ठेवलेला दिवा. इत्यादिभिः अनेकधा इत्यादी दृष्टांतांनी अनेक वेळेला भगवानम इमम एव अर्थम भगवान परमात्मा हाच अर्थ अर्जुनाय निरूपयेत. अर्जुनाला भगवान परमात्म्याने निरूपण केलेला आहे.
टीका सर्व गुरुणा श्री पुरुषोत्तमेन निरूपितत्वात् मा एवं इति आह. सर्व गुरुणा श्री पुरुषोत्तमेन, सर्वांचे गुरु किंवा जगद्गुरु भगवान श्रीकृष्ण परमात्मा, कृष्णम वंदे जगद्गुरु, सर्वांचे गुरु असलेले श्री पुरुषोत्तम भगवान परमात्म्याने निरूपण केलं असल्यामुळे मा एवं इति आह, कोणीही पूर्वाचार्यांनी निरूपण केलेलं दिसत नाही असं म्हणणं योग्य नाही. इति आह असे सांगतात. यथा दीपहरिवातस्थ न इंगते सा उपमा स्मृता, ज्याप्रमाणे दिवा वायुरहित ठिकाणी ठेवला असता दिव्याची ज्योत हालत नाही, सा उपमा ती उपमा स्मृता ती उपमा योग्याच्या चित्ताला सांगितलेली आहे. इत्यादी श्लोकांनी अनेकदा अनेक प्रकाराने भगवान ज्ञान ऐश्वर्यादी संपन्न, भगवान शब्दाचा अर्थ ज्ञान ऐश्वर्यादिकांनी संपन्न. ऐका यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य साही गुणवरे वस्ती जेतो म्हणून तो भगवंतू, ज्ञान ऐश्वर्यांनी युक्त असा भगवान परमात्मा इमम एव निर्विकल्प समाधिरूपम अर्थम, हाच निर्विकल्प समाधिरूप अर्थ अर्जुनाय शिष्याय, अर्जुनाला म्हणजे अर्जुन नावाच्या शिष्याला निरूपितवान म्हणजे निरूपण करते झाले भगवान परमात्म्याने अर्जुनाला सांगितलं. पुढच्या श्लोकाचं अवतरण. अस्य समाधी हे अवांतर फलम आह, ह्या समाधीचे अवांतर फल सांगतात. अनादाविह संसारे संचिताः कर्मकोटयः अनेन विलयं यान्ति शुद्धो धर्मो विवर्धते. अनादाविह संसारे संचिताः कर्मकोटयः अनेन विलयं यान्ति शुद्धो धर्मो विवर्धते. यह अनादौ संसारे संचिताः कर्मकोटयः अनेन विलयं यान्ति शुद्ध धर्मः विवर्धते. यह अनादौ संसारे, ह्या अनादी संसारामध्ये, कारण जगामध्ये 6 पदार्थ अनादी सांगितलेले, ब्रह्म माया, ब्रह्म मायेचा संबंध, जीव ईश्वर आणि जीव ईश्वराचा भेद, असे 6 पदार्थ अनादी सांगितले. त्याप्रमाणे तदंतर्गत असलेला संसार देखील कसा आहे, तो अनादी आहे. इह अनादौ संसारे, ह्या अनादी अशा संसारामध्ये संचिताः कर्मकोटयः, साठलेली कोट्यावधी कर्म, अनेन विलयम यान्ति, अनेन समाधीना विलयम यान्ति, ह्या निर्विकल्प समाधीच्या योगाने ही संपूर्ण कोट्यावधी कर्म ते विलयाला जातात, ते नष्ट होतात. आणि शुद्ध धर्म वर्धते, आणि शुद्ध धर्म वाढतो. टीका अनादो स्पष्टम, अनादो संसार हा अनादी आहे हे स्पष्टच आहे. यह अस्मिन् संसारे संचिताः कर्मकोटयः कर्माणां पुण्य अपुण्य लक्षणानां कोटयः इति उपलक्षणम्. यह अस्मिन् संसारे, ह्या संसारामध्ये संचिताः कर्मकोटयः म्हणजे साठलेली कोट्यावधी कर्म, आणि त्या कर्मणां पुण्य अपुण्य लक्षणानां कर्मणां, पुण्य अपुण्य लक्षणांनी युक्त अशी जी कर्म, त्या कर्मांचे कोटयः इति उपलक्षणम, कोटयः हे काय आहे, उपलक्षण आहे. अपरिमितानि कर्माणि इति अर्थ, म्हणजे पुष्कळ कर्मे असा त्याचा अर्थ आहे. अनेन समाधीना विलयम यान्ति, ह्या निर्विकल्प समाधीच्या योगाने विलयाला जातात, विनश्यन्ति नष्ट होतात. आणि श्रुतीमध्ये देखील सांगितलेलं आहे, क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरे, तस्मिन् परावरे दृष्टे सती चे अस्य कर्माणि क्षीयन्ते. त्या परावर असलेला जो परमात्मा, त्या परमात्म्याचं यथार्थ दर्शन झाला असता, म्हणजे दृढ अपरोक्ष ज्ञान झाला असता, अस्य कर्माणि क्षीयन्ते, ही सर्व कर्म काय होतात, जीवाची क्षीण होतात. इति श्रुते, हे या अशा श्रुतीवरून
ज्ञानाग्नी सर्व कर्माणी ती स्मृती हेच, आणि ज्ञानाग्नी सर्व कर्माणी या स्मृती वचनावरून यथैधांशी समिद्धोग्निर भस्मसात कुरुतेर्जुन ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात कुरुते तथा. ज्याप्रमाणे यधस म्हणजे लाकूड, यथैधांशी समिद्धोग्निर प्रज्वलित झालेला अग्नी ज्याप्रमाणे लाकडं जाळून टाकतो, भस्म करतो लाकडाचं, त्याप्रमाणे प्रज्वलित झालेला जो ज्ञानाग्नी आहे तो सर्व प्रकारची कर्म भस्म करतो. ती संचित कर्म, क्रियमान कर्म आणि प्रारब्ध कर्म. वास्तव तसं पाहिलं तर संचित कर्म हे ज्ञानाने नष्ट होतात. क्रियमान कर्म कर्तृत्व अहंकार बुद्धी त्या साधकाच्या ठिकाणी राहत नाही, म्हणून क्रियमान कर्माचं फल त्याला प्राप्त होत नाही. आणि पुढचं जे प्रारब्ध कर्म आहे ते प्रारब्ध कर्मणाम भोगादेव क्षय, प्रारब्ध कर्माचा भोगूनच क्षय होतो असं म्हटलेलं आहे. मग सर्वच्या सर्व कर्म या ठिकाणी नाहीसे होतात असं गीतेमध्ये म्हटलेलं आहे आणि श्रुतीमध्ये देखील म्हटलेलं आहे. मग त्याचं काय आहे, प्रारब्ध कर्म जे शिल्लक राहतं ते भोगूनच संपवावं लागतं. मग ते प्रारब्ध कर्म कसं आहे, त्याचं त्या ज्ञानीपुरुषाचं नसल्यासारखंच आहे, आणि तो अविद्या अंश आहे. अविद्येचा जो अंश आहे, दोन प्रकारचे अविद्येमध्ये अंश असतात. एक आहे आवरण अंश आणि दुसरा आहे विक्षेप अंश. विक्षेप अंशाचा ज्ञानाने नाश होतो, पण आवरण अंशाचा नाश होतो, पण विक्षेप अंश मात्र लेश रूपाने शिल्लक राहतो असं म्हटलेलं आहे. म्हणून सर्व कर्म ज्ञानाने भस्म होतात. याचा अर्थ प्रारब्ध संचित कर्म आणि क्रियमान कर्म हे नष्ट होतात, आणि प्रारब्ध कर्म हे भोगूनच संपवावं लागतं. किंवा प्रारब्ध क्रियमान भक्ता संचित नाही जाण, अवघा देवची झाला पाही भरोळ्या अंतर्बाही. सर्व तो अंतर्बाही भगवद्रूपच आता झालेला आहे, परमात्मा स्वरूपच झालेला आहे, म्हणून त्याला प्रारब्ध क्रियमान आणि संचित कुठले तिन्ही प्रकारची कर्म त्याला आता राहत नाही असंही म्हटलेलं आहे. शुद्ध धर्म सविलास अविद्या निवर्तक साक्षात्कार साधनभूत धर्म. शुद्ध धर्म शब्दाचा अर्थ सविलास म्हणजे कार्यासह अविद्येचे निवर्तक साक्षात्कार साधनभूत धर्म, म्हणजे कार्याध्यासासह कारण अध्यासाला निवृत्त करणारा साक्षात्कार म्हणजे अपरोक्ष ज्ञान साधनभूत असा जो धर्म आहे, दृढ अपरोक्ष ज्ञान साधनभूत असा जो धर्म आहे, तो धर्म विवर्धते, तो वाढतो, असं स्पष्ट सांगितलेलं आहे. तत्र किम प्रमाणम इति आह, त्याविषयी काय प्रमाण आहे असे आता सांगतात. धर्ममेघमिमं प्राहुः समाधिं योगवित्तमाः वर्षत्येष यतो धर्मा मृतधारा सहस्रशः. धर्ममेघमिमं प्राहुः समाधिं योगवित्तमाः वर्षत्येष यतो धर्मा मृतधारा सहस्रशः. योगवित्तमाः इमं समाधिं धर्ममेघं प्राहुः. योगवित्तमाः योगवेत्ते ह्या समाधीला धर्ममेघ असे म्हणतात. यतः येषः सहस्रश अमृतधारा वर्षती. येषः म्हणजे हा समाधी, ज्या अर्थी हजारो अमृतधारांनी काय करतो, तो वर्षाव करतो, म्हणून त्याला योगवेत्यांनी धर्ममेघ असं त्या समाधीला म्हटलेलं आहे. धर्मेती योगवित्तमाः अतिशयेन योगज्ञाः. योगवित्तम शब्दाचा अर्थ अतिशयेन योगज्ञाः, योगामध्ये अतिशय निष्णात असलेले. ब्रह्मसाक्षात्कारवंतः इति यावत, म्हणजेच ब्रह्मसाक्षात्कारवान असे.
इमं निर्विकल्प समाधीम धर्ममेघम प्राहु स्पष्टम. ह्या निर्विकल्प समाधीला धर्ममेघ असं म्हणतात, असं स्पष्ट केलेलं आहे. तत् उपपादयती, तेच आता प्रतिपादन करतात. यतः कारणात एषः समाधी धर्म अमृतधारा धर्मलक्षणा अमृतधारा सहस्रशः वर्षती. यतः कारणात, ज्या कारणामुळे एषः समाधी हा समाधी धर्म अमृतधारा म्हणजे धर्मलक्षणा अमृतधारा धर्मलक्षणरूप अमृतधारा सहस्रश वर्षी हजारो अमृतधारांनी वर्षाव करतो. क्षणम एकम क्रतुशतस्यापि इति श्रुतेः, अशी श्रुती आहे. क्षणमेकम क्रतुशतस्यापि ह्या श्रुतीवरून अतः धर्ममेघम प्राहु इति पूर्वेन अन्वयः, म्हणून धर्ममेघ या समाधीला म्हणतात असा पूर्वेन अन्वयः पूर्वीप्रमाणे अन्वय करावा. इदानीं समाधे परम प्रयोजन आह. आता समाधी, आतापर्यंत समाधीचं अवांतर प्रयोजन सांगितलं. आता समाधीचं परम प्रयोजन म्हणजे परम फल सांगतात. अमुनावासनायाले निःशेषं प्रविलापिते समूलोन्मूलिते पुण्य पापाख्ये कर्म संचये. अमुनावासनायाले निःशेषं प्रविलापिते समूलोन्मूलिते पुण्य पापाख्ये कर्म संचये. अमुनावासनाजाले निःशेषं प्रविलापिते पुण्य पापाख्ये कर्म संचये समूलोन्मूलिते. अमुनावासनाजाले निःशेषं प्रविलापिते. अमुना समाधीना, ह्या समाधीच्या योगाने वासनाजाले निःशेषं प्रविलापिते सती, वासनाजाळ निःशेष नष्ट झाले असता. कर्मसंचय पूर्वपापाख्य, पूर्वपापाख्य पुण्यपापाख्य कर्मसंचय, पुण्य आणि पापरूप असा जो कर्माचा संचय. समूलोन्मूलिते म्हणजे मुळासह उन्मूलन होतो, म्हणजे त्याची आत्यंतिक निवृत्ती होते. दोन प्रकारची निवृत्ती सांगितली, एक लयरूप निवृत्ती आणि दुसरी आत्यंतिक निवृत्ती. टीका. अमुना समाधिना वासना जाले अहंकार ममकार कर्तृत्वादी अभिमान हेतुभूते ज्ञान विरुद्धे संस्कार समूहे निःशेषे. अमुना समाधिना वासना जाले, ह्या समाधीच्या योगाने वासनाजाल म्हणजे अहंकार ममकार कर्तृत्वादी अभिमान हेतुभूत. वासनाजाल म्हणजे